काम करताना, कुटुंब वाढवताना, मुलांना शिकवताना उठणं पासणं करून आपण आयुष्य काढलं. दर महिन्याला पेन्शनसाठी पैसे भरले आणि शेवटी आपली पाळी पेन्शन घ्यायची आल्यावर आपल्या हातावर तुरी दिल्या. बरोबर आहे का चूक आहे? आणि त्यामुळं आपलं जे म्हातारपण आहे, रिटायरमेंट नंतरची जी लाईफ आहे, जे आयुष्य आहे, ते नासवून टाकण्याचं काम या क्रूर व्यवस्थेने केलेलं आहे, या क्रूर सिस्टमने केलं आहे. मी कुणा एका गव्हर्नमेंटला म्हणणार नाही, कारण 95 पासून सगळ्यांचेच गव्हर्नमेंट आले, पण हा विषय टाकळीत टाकला गेला आणि इकडे कोणाचंही लक्ष कोणत्याही प्रकारचं नव्हतं. त्याच्यामुळे आपल्याला हा संघर्ष उभा करावा ठरवलं आणि आपण या सिस्टमला, या व्यवस्थेला झुकण्यासाठी भाग पाडणारे लक्षात पाहून हे आंदोलन खरं म्हणजे रावल साहेब एक करुणामयी आंदोलन. हे आंदोलन काही तोडफोडीचं, दादागिरीचं, ताकद दाखवण्याचं आंदोलन नाही आहे. या आंदोलनाला एक कारुण्याची झालर आहे. आमच्या म्हातारपणात आमचाच पैसा आमच्या कामी येणार नाही आणि तुम्ही दाबून बसणार, दुसऱ्यांना वाटणार. ह्या ज्या आपल्या मनातल्या खतखत्या भावना होत्या त्या या आंदोलनाने दाखवल्या. याची दखल घेतल्या गेली आणि आदरणीय पंतप्रधानांनी 2 वेळा आपल्याला चर्चेसाठी बोलावलं. आणि पहिल्या वेळेस जेव्हा अर्धा तास चर्चा झाली, मी बोलत होतो आणि अर्धा तास ते ऐकत होते. ते एक शब्दही बोलले नाही. पण ते बोलणं झाल्यानंतर जेव्हा आपले महासचिव वगैरे पण बोलले सगळे, त्यानंतर पंतप्रधान म्हणाले कि ये काम तो होना ही चाहिए, तो मैं आपके लिए काम करूंगा. मग आम्ही दुसऱ्या वेळेस भेटलो 1.5 वर्षांनी. म्हटलं सर आपने तो बोला था, मुझे याद है, मैं आपका काम करने वाला हूँ, लेकिन इसमें ब्युरोक्रॅटिक हॅझल्स होती है. जे आपले प्रशासक असतात, प्रशासकीय अधिकारी, त्यांच्या बाजूनी बऱ्याच अडचणी असतात. तुमच्या तहसील ऑफिसमध्ये या टेबलावरची पहिले शेजारच्या टेबलावर जायला 2 महिने लागतात. बरोबर आहे की चूक आहे? मग त्या दिल्लीतले टेबल याच्यापेक्षा मोठे आहेत आणि फाईली पण मोठ्या आहेत. ती फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलवर जाईपर्यंत तिला पंख नसतात, पाय नसतात, ती सरपटत जाते. इतकं कठीण आहे. एकाच ठिकाणी 2 कक्ष अधिकारी असे एक मध्ये ते असं लावलेले, इकडे हा इकडे येतो, पण इथून तिथं फाईलला जाता येत नाही, तिला खूप ढकलावं लागतं. त्यामुळं आपल्याला उशीर झालेला आहे आणि ते मान्य आहे, सरकारलाही मान्य आहे. आणि आपलं म्हणणं काय, आज 78 लाख पेन्शनरांपैकी 20 लाख पेन्शनर्स विडो आहे, विधवा आहे किंवा विधूर आहे. याचा अर्थ 20 लाख लोक मेले, 30 वर्षात 20 लाख मेले. याचा तुम्ही हिशोब जर केला तर तुमच्या लक्षात येईल की रोज मरणाऱ्यांची संख्या 190 ते 200 लोक आहेत रोज. त्यामुळं आपल्याला घाई आणि म्हणून हे आपण आंदोलन अनेक वेळेस तीव्र केले. अनेक वेळेस आपण अर्धरत्न आंदोलन केलं, आमरण उपोषण केलं, मुंडन आंदोलन केलं, त्या EPFOचं मडं त्याच्यात घरासमोरून नेलं, सगळेच प्रकार केले. रस्ते रोखले, जेलमध्ये आम्हाला 2 वेळ नेलं, पकडून नेलं, पालन धरून खेचत नेलं. हे सगळं झालेलं आहे. पण सबुरी का फल मीठा होता है. तुमची पेन्शन येत्या 2 महिन्यात वाढलीच पाहिजे. आणि ती पण आपल्या मागणी एवढी वाढलीच पाहिजे. पंतप्रधानांना 2 वेळ भेटल्यानंतर आम्ही आदरणीय निर्मला सीतारामनजी, ज्या आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत, अर्थमंत्री आहेत, त्यांना 2 वेळ भेटलो. पहिल्या वेळेस अर्धा तास चर्चा झाली, त्यावेळेस माझ्यासोबत आदरणीय हेमा मालिनी होत्या,
आदरणीय जितेंद्र सिंगजी जे PMOचे राज्यमंत्री होते, पंतप्रधानांनी त्यांना पाठवलं. यांना कोणाची भेट घ्यायची जा मला यांच्यासोबत. आपले महासचिव होते वीरेंद्र सिंगजी, PN पाटील साहेब होते. आमची अर्धा तास चर्चा झाली, पण त्यात काही निष्कर्ष निघाला नाही. जुनी गोष्ट. आत्ता मागच्या महिन्यात 1-1.5 महिन्यापूर्वी वित्तमंत्र्यांनी आम्हाला बोलावलं. आमचं तिथे प्रेझेंटेशन झालं. त्यात आमच्या ताई साहेब पण होत्या. महिला आवश्यक आहेत. पुढची महिला आहे तर हमारे पास भी 2 महिला आहे. म्हणून आम्ही तिथे गेलो. आमचे वीरेंद्र सिंगजी होते, बरीच मंडळी होते, 5-6 लोक, 5-7 लोक. आणि अर्धा तास चर्चा झाली. त्यांनी आपल्याशी अशी चर्चा केली, सिरियस चर्चा केली. कुठे प्रॉब्लेम आहेत, देशाच्या अर्थव्यवस्थेत काय प्रॉब्लेम आहे. म्हटलं प्रॉब्लेम तुमचे नका सांगू, आमचे आहे का. आमचे प्रॉब्लेम आम्ही तुम्हाला सांगतो. आणि आमच्या फोन बंद करा आणि आला तरी 15 मिनिटं कट करा. तर आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही फक्त प्रॉब्लेम घेऊन येत नाही, आम्ही प्रॉब्लेम बरोबर सोल्युशन घेऊन येतो. कारण आपल्याला नुसतं आंदोलनासाठी आंदोलन करायचं नाही, प्रश्न सोडवण्यात आपल्याला इंटरेस्ट आहे. म्हणून जो प्रश्न सीताराम साहेब, जो प्रश्न आपण घेऊन जातो त्याचे उत्तरं सुद्धा आपण घेऊन जातो. ते त्यांना पटलं. त्यांनी त्यांना सांगितलं कसं आपण हे करू शकतो, आपल्याला काय करावं लागेल, तुम्हाला काय करावं लागेल, आम्हाला काय करावं लागेल, त्या EPFला काय करावं लागेल. या सगळ्या गोष्टीचा उहापोह वित्तमंत्र्यांनी घेतला. आणि आम्ही त्या दिवशी त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा त्यांनी ट्विटरवर टाकलं की मी आज कमांडर अशोक राऊत आणि NSCच्या टीमला भेटले. एवढ्या मोठ्या वित्तमंत्र्यांनी हे टाकणं म्हणजे आपल्या संघटनेचा तेवढा